श्रीराम. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बघा हा कसा जबरदस्त मुसळधार पाऊस या आमच्या रांजणगाव देवी गावामध्ये. आणि आज खूप जोरदार पाऊस चालू आहे बघा. या पावसाचे आगमन नवरात्रीत जय मात देवीने खूप पावसाची जबरदस्त सुरुवात या नवरात्रामध्ये. पावसाचा जो शेवट आहे बघा खूप जबरदस्त झालेला आहे बघा. आणि या पावसाच्या धारा बघा काय सुंदर आणि जबरदस्त आहे बघा. आणि हा पाऊस आपल्या पूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे. पंजाबराव डग साहेबांनी सांगितलं आहे परतीचा पाऊस हा खूप छान म्हणजे जबरदस्त होणार आहे. आणि अजून हा 4-5 दिवस पाऊस आहे बघा. आणि त्यानंतर पाऊस कमी होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे बघा. इतका जबरदस्त पाऊस जवळजवळ आपल्या 4-5 वर्षात झाला नव्हता. आणि शेतकऱ्याचे पण खूप नुकसान झालेले आहे या अतिवृष्टीमुळे बघा. सरकारने त्या ज्या शेतकऱ्यांचे सगळीकडेच जवळजवळ नुकसान झाले आहे सगळ्यांना नुकसान भरपाई सरसकट देऊन टाकावी अशी माझी एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे बघा. तुम्ही कर्जमाफी नाही केली, बोलले होते कर्जमाफी होईल, शेतकऱ्याची कर्जमाफी नाही झाली. आणि आता पाऊस आहे बघा. पावसाने अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्याने काय करायचं बघा. चांगले चांगले हाताशी आलेले पिकं आता या पावसामुळे चालले आहे बघा. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा करावी ही सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे बघा. कारण आता दुचाकी असेल, 4 व्हीलर असेल, यावर टॅक्स GST हे सगळे ठरलेले आहे बघा. आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही. शेतकऱ्याने पिकवायचं, कष्ट करायचं आणि व्यापारी लोक भाव ठरवतात. यातून शेतकरी कधी मोठा होणार. या शेतकऱ्याची दखल घ्या लवकर मंत्री साहेब आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. कारण बाकीचे बघा सगळीकडे जे नोकरदार कामगार वर्ग आहे बघा लाखोच्या रुपयात त्यांना पेमेंट आहे, पगार मिळतो. आणि शेतकऱ्याला फक्त 2,000 रुपये हे तुम्ही महिन्याला 2-3 महिन्याला देता बघा. आणि शेतकऱ्याची कुठंतरी काहीतरी दखल घ्या. शेतकरी आपला सुधारला पाहिजे. शेतकरी हा कृषीप्रधान देश आहे भारताचा. आणि कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला जर अशी अवस्था असेल तर कसं कृषीप्रधान देश म्हणता येईल बघा. त्यामुळे ही दखल घ्या लवकरात लवकर आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवा, शेतकऱ्याला मदत करा. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे बघा. त्यामुळे शेतकऱ्याची दखल घ्या. जय माता दी, जय श्रीराम. ही वृष्टी काय थांबायला तयार नाही. निसर्ग येतो आणि शेतकऱ्या